अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मार्फत आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं चालवण्यात येणाऱ्या सैन्य दल भरती पोलीस प्रशिक्षण संस्थांमध्ये मोठा घोटाळा उघड झालाय। दरम्यान या संदर्भात संतप्त विद्यार्थी रस्त्यावरती उतरले होते, तर यासाठी निवेदन देखील देण्यात आलंय। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मार्फत आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासन यामध्ये सर्वात मोठा घोटाळा समोर आलाय। नाशिक शहरामध्ये आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासन ऑफिस नसल्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र समितीसह आयुक्त वानखेडे यांना निवेदन देण्यात आलंय। आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासन मार्फत चालवण्यात येणाऱ्या सैन्य दल भरती पोलीस प्रशिक्षण विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन याबाबत चालवण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी नाशिक जिल्ह्यामधील काही संस्था नेमण्यात आल्या होत्या। त्या संस्थांना प्रति विद्यार्थी 50, 60, 70 हजार रुपये देण्यात येतात आणि त्यासाठी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासन मार्फत काही नियमावली आखण्यात आली आहे। त्यामध्ये उच्च शिक्षित मार्गदर्शक, चांगल्या दर्जाचं साहित्य, प्रशिक्षण अशा गोष्टी आवश्यक असताना मोठा घोटाळा उघडकीस आलाय। यामध्ये निकृष्ट दर्जाचे शूज, ट्रॅकसूट, बॅग, वही, पेन, सॉक्स अत्यंत निकृष्ट दर्जाचे देण्यात आले आहेत। याबाबत सर्व विद्यार्थी हे अशोक स्तंभापासून ते आदिवासी विकास विभागापर्यंत रस्त्यावरती उतरली होती। तर सह आयुक्त जात पडताळणी समिती वानखेडे यांना यावेळी निवेदन देण्यात आलंय। 28 जानेवारीपर्यंत सर्व मागण्या मान्य झाल्या तर ठीक, अन्यथा 3 फेब्रुवारी रोजी मोठा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। इंजिनियर गणेश भाऊ गवळी, युवा प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य। आज TRTIचा सगळ्यात मोठा घोटाळा आज विद्यार्थ्यांनी संघटनेस कळवला। तर आम्ही स्तंभाच्या अकॅडमीपासून तर आदिवासी विकासच्या आयुक्त कार्यालयापर्यंत गेलो होतो, पण आज आयुक्त कार्यालयात कोणताही अधिकारी नसल्यामुळे आम्ही TRTIचं संलग्न असलेलं ऑफिस म्हणजे जात पडताळणी ऑफिस डॉक्टर हाऊसला आलो आम्ही। सदर हा TRTIचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। तो भ्रष्टाचार असा का TRTIने एका विद्यार्थ्यामागं 70, 80, 90 हजार 1 लाख रुपयेपर्यंत प्रति विद्यार्थी यांना प्रशिक्षण देण्यासाठी, या प्रशिक्षणमध्ये वर्ग 3, वर्ग 3, 4 स्पर्धात्मक आणि सैन्य दल, पोलीस भरती असे वेगवेगळे प्रशिक्षण होते। यामध्ये यांची निवड ही ज्या संस्थेमार्फत निवड करण्यात आली ती अत्यंत अयोग्य पद्धतीने निवड करण्यात आली। यांच्याकडे कोणताही तज्ज्ञ मार्गदर्शक नाही, यांच्याकडे तज्ज्ञ मार्गदर्शनाचे जे क्वालिफिकेशन पाहिजे ते सुद्धा नाही आणि त्यांनी देण्यात आलेलं जे साहित्य आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं, जे रस्त्यावरती विकायला बसतात अशा प्रकारचे शूज दिले। ते शूज दाखव। हे सगळ्यात बोगस असे शूज 50 रुपयाला रस्त्यावर विकले जातात, असे शूज सैन्य दल आणि पोलीस भरती करणाऱ्या मुलांना देण्यात आलेला आहे। हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार नाशिकमधील आहे आणि हा नाशिकमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात TRTI अंतर्गत ज्या योजना आखल्या होत्या त्यामध्ये झालेला हा मोठा भ्रष्टाचार। आज बघा, हा त्यांना तुम्हाला टी-शर्ट, हा एक टी-शर्ट देण्यात आला, हा अत्यंत हलक्या पद्धतीचा टी-शर्ट देण्यात आला। हा 6 महिन्यासाठी एकच टी-शर्ट, प्रति विद्यार्थी 2 टी-शर्ट देण्याचं नमूद केलेलं होतं TRTIने, पण हा एक टी-शर्ट देऊन विद्यार्थ्याची घोर फसवणूक केली। सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आज आम्ही हा बाहेर विद्यार्थ्याच्या माध्यमातून काढलेला आहे। तुमचं काय म्हणणं? मी या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो का तुम्हाला आणि TRTIचे आयुक्त मान्य राजेंद्र भाऊ साहेब यांना की हा TRTI मार्फत ज्या तुम्ही योजना दिल्या, ह्या योजनेचा योग्य अंमलबजावणीसाठी तुम्ही कोणत्याही निवड कोणत्या पद्धतीने निवड केली, ही अयोग्य निवड केलेली आहे आणि ह्या सर्व 8 अकॅडमीची एक चौकशी होऊन SIT मार्फत चौकशी व्हावी आणि यामध्ये जो दोषी असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि तो फौजदारी गुन्हा दाखल करून या विद्यार्थ्यांना ISI मार्क असलेलं चांगल्या दर्जाचं नायकीचे शूज आणि चांगल्या प्रकारचं ट्रॅकसूट, सगळं साहित्य चांगल्या प्रकारचं मिळावं। त्याचबरोबर शिक्षणासाठी तज्ज्ञ असलेले, नॅशनल लेवलचे खेळाडू असलेले, MPED BPED झालेले शिक्षण असेल किंवा MPSCचे अधिकारी अशा मार्फत यांना प्रशिक्षण देण्यात यावं। किरण आहेर, C24 तास, नाशिक। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।